भाऊ, कंत्राटदारांचं आजपासून काम बंद आंदोलन आहे, काय सांगा? कॉन्ट्रॅक्टदारांचे पेमेंट शासन नियमितपणे देत आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नवीन सरकार आल्यापासून आपण नवीन कामं मंजूर केले नाही. जुन्या लोकांची देयकं देणं हेच प्राधान्य ठेवलेलं आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांचे पैसे देत आहोत. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. शेवटी कॅशचा इनफ्लो आणि आउटफ्लो, सर्व राज्याचे विकास कामे, वेगवेगळ्या योजना, हे सर्व आम्ही करतो. आता आपल्यालाही कल्पना आहे की कृषी मध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे अर्ज मंजूर केलेले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांचे देयके देण्यात येत आहे. भाऊ, कामांवर परिणाम होणार. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक विकास कामं सुरू आहे आणि जर काम बंद आंदोलनामुळे परिणाम होणार आहे. नाही, कसं आहे, नियमानुसार तर असं असते की कॉन्ट्रॅक्टरचे कामं कंप्लीट झाल्यानंतर त्यांना देयकं देण्याची तरतूद असते. ज्यांचे काम कंप्लीट झालेले आहे त्यांना पैसे देणे हे सरकारची जबाबदारी ते देत आहे. जर निधी देण्यामध्ये विलंब झाला तर अनेक कॉन्ट्रॅक्टर कोर्टात जातात, त्यांना व्याजासहित ते पैसे मिळतात. त्यामुळे शासनाला या गोष्टीची जाणीव आहे आणि आवश्यक ती तरतूद करून टप्प्याटप्प्याने सर्वांना निधी दिला जातो. जवळपास 96,000 कोटी थकीत आहे महाराष्ट्रभरात. एवढे पैसे द्यायला राज्य सरकारकडे आता पैसे आहे का? काही अडचण नाही आहे. शेवटी इनफ्लो आणि आउटफ्लो हा सुरू असतो. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या किती जरी आम्ही योजना राबवल्या, परंतु आर्थिक शिस्त आम्ही मोडली नाही आणि त्यामुळे राज्याची सरकारचं उत्पन्न सातत्याने वाढत आहे. आपल्याला माहिती आहे की आता आपलं GST संकलन देखील देशात खूप पुढे आहे आपण. त्यामुळे कुठली काळजी करण्याची गरज नाही. योग्य समन्वय ठेवून सर्वांना निधी दिला जाईल. विदर्भामध्ये शिवसेना सगळ्या लोकसभेमध्ये तयारी करतायत, याचा अर्थ काय समजायचा? नाही, कसं आहे, प्रत्येक पक्षाला त्यांचं काम करण्याचा अधिकार आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा होत आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला, म्हणजे की जेही राजकीय पक्ष असतील, प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा विस्तार करणं हा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी करायलाच पाहिजे. शेवटी जनतेची कामं करून जनतेची मनं जिंकूनच आपल्या राजकीय ताकद प्रत्येकाला वाढवायची असते आणि त्या वाढवण्याच्या दृष्टीने विदर्भामध्ये शिवसेना वाढेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. माननीय शिंदेसाहेब यांनी नव्याने सर्व लोकसभेचे संपर्क प्रमुख नियुक्त केले आहे आणि आपल्याला कल्पना आहे की मागील 2 दिवसामध्ये पूर्ण विदर्भाच्या, पूर्व विदर्भाच्या आणि पश्चिम विदर्भाच्या 6 आणि एकूण पूर्ण जिल्ह्याच्या, पूर्व विदर्भाच्या 6 आणि पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्याची बैठका या ठिकाणी झालेल्या आहे. पार्थ पवार यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं की काँग्रेसने उमेदवारी दिली बारामतीमध्ये, त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल. कसं आहे की अशा पद्धतीच्या परिस्थितीत जेव्हा अजितदादासारखा एक उपमुख्यमंत्री पदाचा माणूस आणि ते काही नैसर्गिक मृत्यूंना अपघाती मृत्यू झाला आहे, तर या परिस्थितीमध्ये जिथं काँग्रेसचं काही ताकद नाही आहे, जणू काही त्यांची जागाच निवडून येणार आहे आणि स्वतःचा प्रेझेन्स दाखवण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि वरिष्ठांनी हा निर्णय केलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसची काय अवस्था होणार आहे निकालानंतर हे माहीत आहे. परंतु एक चुकीचा पायंडा, म्हणजे का असं करत आहे, कदाचित काँग्रेसच्या वरिष्ठांनीच काँग्रेसला बुडवायचं ठरवलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येतं. अंजली दमाने यांच्याकडे हे जे आहे कॉल रेकॉर्ड जे आहे त्याची माहिती आलेली होती त्या प्रकरणामध्ये. कसं आता तुम्ही ज्या पद्धतीने, कसं आहे की कोण कोणाशी बोलला या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी योग्य वक्तव्य केलेलं आहे. एखाद्या माणसाचा भांडाफोड झाल्यानंतर त्यापूर्वी प्रत्येक माणूस खरातबद्दल वेगळं समज घेऊन होतं. अनेक लोक देवधर्माच्या नावाखाली लोकांचं शोषण करतात. जोपर्यंत त्याची सर्व घटना एक्सपोज होत नाही तोपर्यंत तो समाजामध्ये एक धार्मिक व्यक्ती म्हणूनच त्याची ओळख असते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही चुकीच्या कृत्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक ज्यांचा संबंध त्यांच्याशी असेल त्यांचा तो संबंध नव्हता. अनेक आपल्याला पूर्वीपासून कल्पना असेल की आसाराम बापूपासून तर अनेक म्हणजे धार्मिक पोशाख घालणारे लोक, त्यांच्या जीवनामध्ये अनेक त्यांनी काही चुकीचं कृत्य केलं तर त्या कृत्याशी कोणाचं समर्थन असू शकत नाही. शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक राजकीय पक्षांनी, मी कोणी एका व्यक्तीबद्दल बोलत नाही, तर ते संबंध
राहतात जातात, परंतु चुकीच्या कृत्याला कधी कोणाचं समर्थन राहत नाही आणि अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल याची ठाम कल्पना देखील कोणाला राहत नाही. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे फोटो असतील त्या सर्वांचा त्याच्याशी संबंध आहे आणि त्याच्या कुकृत्याला समर्थन असं अर्थ काढणे चुकीचं आहे. घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद समोर आलेला आहे. मराठी माणसाला सार्वजनिक सौकर्य वापरून दिल्यामुळे हा वाद समोर मला या संदर्भामध्ये कुठली कल्पना नाही, त्यामुळे या संदर्भामध्ये माहिती घेऊन मी या संदर्भामध्ये भाष्य करू शकतो. भाऊ, सी प्लेन बाबत कोराडी आणि रामटेक बाबत सर्वेक्षण झाल्याची माहिती आहे. कधीपर्यंत काय रिपोर्ट होईल? रामटेक आणि नवेगाव खैरी हे याबाबत मी केंद्र शासनाला 4 डिसेंबर 2024ला उडान योजनेमध्ये मंजुरी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्र सरकारने उडानची जी यादी महाराष्ट्रासाठी जाहीर केली, ज्यामध्ये प्रति विमानाच्या प्रत्येक सीटला 3000 रुपयाची सबसिडी आहे आणि एअरपोर्टचे चार्जेस देखील त्याला लागत नाही, अशा पद्धतीची केंद्र शासनाची उडान योजनेमध्ये सी प्लेनचा प्रस्ताव मी पाठवला होता. त्याला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे, त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्यासोबतच बावनथडी, कोराडी आणि अनेक प्रकल्प जे वॉटर बॉडी आहे त्याचा त्यात समावेश करावा आणि याचा आता निविदा झालेली आहे आणि लवकरच L1 हे निश्चित झाल्यानंतर देशामध्येच पूर्ण सी प्लेनचं जाळं या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना प्रवास करण्यासाठी एक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. उड्डाण योजनेमध्ये जेवढे सीटर विमान आहे तेवढ्या सीटच्या 3000 रुपये पर फ्लाईटची सबसिडी असल्याने त्याला या निधीची समर्थन असल्यामुळे विमानाला आर्थिकदृष्ट्या तो व्यावहारिकता त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे आणि मला असं वाटते की मी खूप वर्षापासून यासाठी प्रयत्न करत होतो. लवकरच त्याला यश येईल आणि देशात आणि महाराष्ट्रात सी प्लेनचं जाळं या ठिकाणी तयार होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.